नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. महाराष्ट्र पोलीस भरती 2025साठी आपण इथे क्वेश्चन पेपर ॲनालिसिसचा सराव घेत आहोत. तर आजचा हा आपला 10वा प्रश्नसंच आहे किंवा 10वा पार्ट आहे. यामध्ये आपण काही क्वेश्चन घेऊन आलेलो आहेत जे की तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. तर आजचा पहिला प्रश्न आहे, सुरक्षा परिषद म्हणजेच सिक्युरिटी काउन्सिलमध्ये एकूण किती कायम सदस्य आहेत? तर बघा, सुरक्षा काउन्सिल किंवा सिक्युरिटी काउन्सिल जो आपण म्हणतो हे संयुक्त राष्ट्राचं एक भाग आहे. त्याला आपण सुरक्षा परिषद किंवा सिक्युरिटी काउन्सिल म्हणतो. यामध्ये 15 सदस्य असतात. 15 सदस्यापैकी 5 कायम सदस्य असतात. तर हे 5 कायम सदस्य कोणते? सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. पण हे 5 सदस्य कोणते आहेत? तर अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स आणि युनायटेड किंगडम हे ते 5 सदस्य आहेत जे परमनंट आहेत. दुसरा प्रश्न आहे, श्रीमंत योगी हे चरित्र कोणी लिहिलेले आहे? तर श्रीमंत योगी हे रणजित देसाई, म्हणजे फर्स्ट ऑप्शन करेक्ट आहे. तर रणजित देसाईने अशा प्रकारे श्रीमंत योगी हे चरित्र लिहिलेलं आहे. आणि हे मराठीतील एक ऐतिहासिक कादंबरी देखील आहे. आणि त्यांनी ज्या वेगवेगळ्या कादंबरी लिहिल्या आहेत, जसं की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र पण असं लिहिलेलं आहे. तर बघा, पुढचा प्रश्न आहे, इंडिया दॅट इज भारत हे वाक्य भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमात आहे? तर इंडिया दॅट इज भारत हे फर्स्ट कलमात आहे, म्हणजेच पहिल्या कलमात आहे. म्हणजेच फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. पहिल्या कलमामध्ये भारताचंच नाव अशा प्रकारे इंडिया दॅट इज भारत असं अधिकृतपणे सांगितलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया, राष्ट्रीय आपत्काल प्रथम कधी लागू झाली होती? राष्ट्रीय आपत्काल त्यालाच काय म्हणतो? एमर्जन्सी म्हणतो. तर हा पहिल्यांदा लागू झालं होतं 1962ला, म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. आणि कधी? तर चीन विरुद्धच्या युद्धादरम्यान पहिले राष्ट्रीय आपत्काल लागू झाला होता. नंतर 1971ला पण लागू झाला होता आणि 1975ला. पण आपल्याला काय विचारलं आहे, प्रथम कधी लागू झाला? म्हणून आपलं 1962 हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. नंतर 1971ला सेकंड टाईम लागली होती इमर्जन्सी आणि 1975ला थर्ड टाईम. पुढचा प्रश्न पाहूया, चिपको आंदोलन कोणत्या राज्यात झालेलं आहे? तर चिपको आंदोलन हे उत्तराखंड राज्यात झालेलं आहे, म्हणजे सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर उत्तराखंड त्यावेळी स्टेटचं डिवायडेशन झालेलं नव्हतं, म्हणजे त्यावेळी उत्तर प्रदेश असं त्यावेळी जर विचारलं तर उत्तर प्रदेश आन्सर असायला पाहिजे. परंतु आता कोणतं राज्य आहे? तर उत्तराखंड हे राज्य आहे. आणि हे कुणी केलं होतं चिपको आंदोलन? तर सुंदरलाल बहुगुणा आणि चंडीप्रसाद भट्ट यांच्या नेतृत्वाखाली झाडांना मिठी मारून बचाव केले होते झाडांची, किंवा झाडांची वृक्षतोड कमी करण्यासाठी अशा प्रकारे हे आंदोलन झालं होतं. पुढचा प्रश्न पाहूया, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? तर याचं करेक्ट आन्सर आहे आयझॅक न्यूटन. सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. आयझॅक न्यूटननी सफरचंद झाडावरून खाली पडला आणि ते पाहून त्यांनी पहिल्यांदा गुरुत्वाकर्षणाचा नियम मांडला, ज्यामुळे काय झालं तर आधुनिक भौतिकशास्त्राचा एक पायाचा रचला गेला तिथे. पुढचा प्रश्न पाहूया, रेडिओ या शोधाचा शोधक कोण आहे? तर रेडिओ या शोधाचा शोधक आहे मार्कोनी, म्हणजे सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर गुलिएल्मो मार्कोनी असं त्यांचं नाव आहे. आणि 1895मध्ये अशा प्रकारे त्यांनी शोध लावला, रेडिओ सिग्नल पाठवला त्यांनी, आणि ज्यामुळे वायरलेस संचाराची सुरुवात झाली होती. पुढचा प्रश्न पाहूया, भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण होत्या? तर पहिली महिला मुख्यमंत्री होत्या सुचिता कृपलानी, म्हणजे सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर बघा, सुचिता कृपलानी त्यावेळी उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्री होत्या आणि त्यांचा कालखंड कोणता होता? तर 1963 ते 1967 या काळामध्ये त्या मुख्यमंत्री होत्या. स्वातंत्र्य संग्रामात देखील त्या अतिशय सक्रिय होत्या. पुढचा प्रश्न पाहूया, भारतीय नौदलाचं घोषवाक्य कोणतं आहे? तर बघा, नौदलाचं घोषवाक्य विचारलेलं आपल्याला, आणि ते आहे सम नो वरुण. वरुण हे त्याचं घोषवाक्य आहे. याचा अर्थ काय होतो? तर वरुण देव आमच्यावर कृपा करो. आणि हे एक समुद्रावर आधारित घोषवाक्य आहे. तर अशा प्रकारे त्याचं वरुण देव आमच्यावर कृपा असू दे किंवा कृपा करो असं त्याचा अर्थ होतो. आणि हे कशात आहे? संस्कृतमध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नायग्रा धबधबा कोणत्या देशात आहे? नायग्रा धबधबा हा अमेरिका कॅनडाच्या सीमेजवळ आहे, म्हणजे सेकंड ऑप्शनच आपलं करेक्ट आहे. तर हा धबधबा अतिशय जगप्रसिद्ध असून याच्यामध्ये अमेरिकन फॉल्स, ब्रायडल फेल फॉल्स आणि हॉर्स शू फॉल्स अशा 3 भागामध्ये हा धबधबा विभागलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया, भारतातील सर्वात मोठं गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? तर गोड्या पाण्याचं विचारल्यामुळे आपलं करेक्ट आन्सर आहे उलर सरोवर, म्हणजेच सेकंड ऑप्शनच करेक्ट आहे. तर उलर सरोवर हे कुठं आहे? जम्मू आणि काश्मीरमध्ये आहे हे उलर सरोवर. भारतातलं सर्वात मोठं नैसर्गिक गोड्या पाण्याचे सरोवर आहे. समुद्रसपाटीपासून भरपूर उंच असून त्यांनी जवळपास 1582 हेक्टर क्षेत्र व्यापलेलं आहे. आणि सांबर सरोवर किंवा चिलिका सरोवरापेक्षा देखील ते कसं आहे तर खूप मोठं आहे. आणि हे गोड्या पाण्याचं सरोवर आहे. पुढचा प्रश्न पाहूया,
भारतीय दंडसंहिता म्हणजेच IPC कोणत्या वर्षी लागू झाली होती? तर IPC 1860मध्ये लागू झाली होती, म्हणजे सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. आणि ब्रिटिश शासनाखाली बनलेलं हे काय होतं? भारतीय दंडसंहिता 1 जानेवारी 1860पासून लागू झाली होती. उद्देश काय होता? तर गुन्हेगारी आणि दंड निश्चित करणे, अशा प्रकारे ही IPC होतं. पुढचा प्रश्न पाहूया. मॉरिशस देशाची राजधानी कोणती? तर मॉरिशस देशाची राजधानी आहे पोर्ट लुईस, म्हणजेच फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. मॉरिशस हे आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्याजवळील एक बेट आहे आणि पोर्ट लुईस या शहराला देशाची राजधानी म्हणून ओळखलं जातं. तसंच हे एक प्रमुख बंदर देखील आहे तिथलं. पुढचा प्रश्न पाहूया. संविधान दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर संविधान दिवस हा 26 नोव्हेंबरला साजरा केला जातो, म्हणजे 3 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे. थॉर्नडाईक यांचा सिद्धांत कोणाशी संबंधित आहे? तर थॉर्नडाईक यांचा सिद्धांत शिक्षणाशी संबंधित आहे, म्हणजे फर्स्ट ऑप्शन करेक्ट आहे. भूगोलाचा पिता म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर भूगोलाचा पिता म्हणून एरॅटोस्थेनीजला ओळखलं जातं, म्हणजे थर्ड ऑप्शन आपलं इथं करेक्ट आहे. हे एक ग्रीक शास्त्रज्ञ असून त्यांनी पृथ्वीचा परिघ मोजून आधुनिक भूगोलाची सुरुवात केली होती, त्यामुळे त्यांना भूगोलाचा पिता म्हणून ओळखलं जातं. पुढचा प्रश्न पाहूया. भारताचा जलपुरुष म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर जलपुरुष म्हणून राजेंद्र सिंह यांना ओळखलं जातं. सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. राजस्थानचे जलसंधारण तज्ज्ञ होते हे राजेंद्र सिंह. तसंच त्यांनी नदी आणि जलस्रोतांची पुनर्जीवन करून म्हणजे हजारो गावांना त्यांनी पाणी उपलब्ध करून दिलं होतं, म्हणून त्यांना जलपुरुष म्हणून ओळखलं जातं. पुढचा प्रश्न आहे. इस्रोची स्थापना कधी झाली? तर बघा, इस्रोची स्थापना 1969 साली झाली होती, म्हणजे सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था त्यालाच आपण म्हणतो मराठीत. आणि कधी स्थापना झाली होती? ते 1969ला. ज्यामुळं याचं उद्दिष्ट काय आहे? तर अंतराळ संशोधन करायचं आणि उपग्रह प्रक्षेपण करायचं. तर पुढचा प्रश्न पाहूया. युनेस्कोचे मुख्यालय कुठे आहे? तर युनेस्कोचे मुख्यालय आहे पॅरिसला, म्हणजे थर्ड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. पॅरिसला म्हणजेच फ्रान्सला. आणि युनेस्कोचं लॉंग फॉर्म जर विचारला तर युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. याचं मुख्यालय पॅरिसमध्ये असून काय? शिक्षण, विज्ञान, संस्कृती आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचं कार्य हे युनेस्को करत असतं. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील पहिला अणुचाचणी स्फोट कुठे झाला होता? तर पहिला अणुचाचणी स्फोट हा पोखरणला, म्हणजे राजस्थानमध्ये आहे पोखरण, येथे झाला होता. सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. आणि कधी झाला होता असं पण विचारलं जाऊ शकतं. तर 1974 साली अशा प्रकारे अणुस्फोट केला होता. भारताने पहिला अणुचाचणी स्फोट हा होता, त्यामुळे तो कसा यशस्वी देखील झाला होता आणि ज्याला आपण स्माइलिंग बुद्धा असं देखील नाव दिलेलं आहे. स्माइलिंग बुद्धावर पण क्वेश्चन बऱ्याचदा येऊन गेलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारत जोडो यात्रा कोणत्या पक्षाशी संबंधित आहे? तर भारत जोडो यात्रा ही काँग्रेस या पक्षाशी संबंधित आहे. आणि कधी झाली होती? तर 2022-23 दरम्यान भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने लोकांना एकत्र आणण्यासाठी, तसंच विविध सामाजिक आणि आर्थिक समस्याकडे लक्ष वेधण्यासाठी ही भारत जोडो यात्रा सुरू केली होती. तर अशा प्रकारे ही भारत जोडो यात्रा खूप चांगल्या पद्धतीने राबवली गेली होती आणि त्याला सपोर्ट देखील चांगला भेटला होता. पुढचा प्रश्न आहे. जलजीवन मिशन योजनेचा उद्देश काय? तर जलजीवन मिशन योजनेचा आहे शुद्ध पाणी घराघरात पोहोचवायचं, म्हणजे सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. भारत सरकारचीच ही योजना आहे. ग्रामीण भागातल्या प्रत्येक घराला 2024पर्यंत उद्देश होता 2024पर्यंत शुद्ध पाणी पुरवण्यासाठी ही योजना सुरू केली होती, परंतु अजूनही अशुद्धच पाणी आपण पितोय. पुढचा प्रश्न पाहूया. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग म्हणजेच NHRC कधी स्थापना झाला होता? तर नॅशनल ह्युमन राईट कमिशन असं त्याला आपण म्हणू शकतो लॉंग फॉर्म जर विचारला तर. आणि ह्याची स्थापना कधी झाली होती? तर 1993मध्ये, म्हणजेच सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. भारतात मानवी हक्काचे रक्षण करण्यासाठी आणि अधिकारांची अंमलबजावणी पाहण्यासाठी नॅशनल ह्युमन राईट कमिशनची स्थापना झालेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. इकोसिस्टम म्हणजे काय? तर बघा, इकोसिस्टम हा इकॉलॉजीचा क्वेश्चन आहे. प्राणी आणि वनस्पतीचा परस्पर संबंध असलेले पर्यावरण, म्हणजे सेकंड ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे. इकोसिस्टम म्हणजे सर्व जीवसृष्टी आणि जसं की प्राणी, वनस्पती व त्यांचा भौतिक वातावरणाचा एकत्रित संबंध आणि एकत्रित त्यांची क्रिया यामध्ये पाहिली जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे. स्मार्ट सिटी मिशन भारत सरकारने कोणत्या वर्षी सुरू केलं? तर स्मार्ट सिटी मिशन 2015मध्ये सुरू झालेलं आहे. सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. या योजनेअंतर्गत 100 शहरांना विकसित करणे, शहरातील मूलभूत सुविधा आणि डिजिटलीकरण वाढवणे हा उद्देश त्यांचा होता आणि अशा प्रकारे स्मार्ट सिटी मिशन सुरू केलं होतं. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण इथे 25 क्वेश्चन घेतलेले आहेत, जे की खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन इथे आपण कव्हर केलेले आहेत.
आणि कोणतीही सरळ सेवेची एक्झाम असो, कंबाईनची एक्झाम असो, त्यासाठी अशा प्रकारे क्वेश्चन विचारले जातात आणि एकदम अभ्यासपूर्ण आपण इथे क्वेश्चन घेतलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. व्हिडिओ पाहताना शेवटपर्यंत पाहत चला आणि अशाच प्रकारचे क्वेश्चन ॲनालिसिसची सिरीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.